म्हटल्यावर आगरी मेळावा तर आलाच. तर आज म्हणजे सर्वात वेगळं काहीतरी मी ब्लॉग बनवलेला आहे. म्हणजे दर टायमाला माझे ब्लॉग हे फॅमिलीवर असतात. तर आज हा आगरी वरवधू विवाह सोहळ्यामध्ये मी ब्लॉग बनवलेला आहे आणि ते विवाह सोहळ्याचे काही थोडेसे महत्त्व आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर या विवाह सोहळ्यात म्हणजे ज्यांची परिस्थिती नसते त्याही या विवाह सोहळ्यात नाव नोंदवून थोडकं म्हणजे काय होईना 1000 रुपये एंट्री फी असते आणि 1000 रुपये एंट्री फीमध्ये त्यांना जेवण आणि विवाहाला बँड असतात आणि वधूला आपली डोली असते. डोलीमध्ये वधू जाते. पण यावर्षी काही डोली ठेवली नव्हती. पण नवऱ्यांसाठी बँड वाजतात, नवरीसाठी पण बँड वाजतात. म्हणजे आणि काही जेवणाची सोय असते, आईस्क्रीमची सोय असते, थंड्याची सोय असते. आणि ज्यांची म्हणजे परिस्थिती नसते त्यांनी या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवून थोडक्यात म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करावा हीच माझी नम्र विनंती. आणि विवाह संपन्न झाल्यावर वधूवरांसाठी सोन्याचे काहीशी अंगठी असते वधू आणि वरांसाठी आणि दोघांसाठी 1 लाख रुपयाचे बक्षीस असते. आणि काही लोक असतात की त्यांची परिस्थिती नसते तर ते लोक आपले कर्ज काढून काहीतरी लग्न करत असतात. लग्न करण्याच्यासाठी तुम्ही कर्ज काढता तर कर्ज न काढता तुम्ही थोडकं या विवाह सोहळ्यात तुम्ही भाग घेऊन तुम्ही म्हणजे विवाह करू शकता. तुम्हाला थोडकं म्हणजे फायदा पण आहे. या विवाह सोहळ्यात भाग घेतल्यावर 1 लाख रुपये तुम्हाला भेटतात. तर तुम्ही न कर्ज काढता तुम्ही या विवाह सोहळ्यात भाग घ्यावा हीच माझी नम्र विनंती आहे. आणि खूप भारी इथे विवाह करतात. जेवणा खावण्याची सोय असते सर्व पब्लिकसाठी. थोडकं म्हणजे दरवर्षी 5-6 जोडपे किंवा म्हणजे 10-12 जोडपे असतात. यावर्षी 16 जोडपे होते. तर 16 जोडप्यांची पब्लिक खूप सारी होती. आणि असं नाही की जिथे म्हणजे सर्वांना एंट्री आहे इथे. तुम्हाला जर विवाह करायचा असेल थोडकं तुम्हाला हळद आणि चावल तुम्ही तुमच्या घरी करू शकता. पण विवाह इथे केला तर तुम्हाला एकच फायदा आहे की 1 लाख रुपयाचं बक्षीस आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस आणि तुम्हाला हे भेटणार सोन्याची अंगठी भेटणार. आणि गेल्या वर्षी वाटतं काहीतरी हे होतं मंगळसूत्र होतं. तर तुम्ही या विवाह संस्थेत भाग घ्या. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईन. आणि आमचे म्हणजे राजू दादा आहेत. त्यांनी हा विवाह संस्थेमध्ये खूप सारी मदत केलेली आहे. आणि म्हणजे सर्वच पब्लिकने मदत केली असं नाही की त्याहीच केले पण सर्व मदत करतात. आणि अशा प्रकारे सोहळा पार पडतो. तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर जाऊन म्हणजे नोंदणी करा. आणि या सौजन्य या विवाह संचालक आहेत ते काळू पोमस्कर आहेत. आमचे युनियन लीडर म्हणजे माझे पप्पा ज्या स्टँडला कामाला आहेत त्यांचेच युनियन लीडर आहेत. तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. पुढच्या वर्षी लग्न हा दरवर्षी अक्षय तृतीयास लग्न होत असतो. तर तुम्ही पण तिथे नाव नोंदणी करून घ्या. पुढच्या वर्षीसाठी लवकरात लवकर नोंदणी करा. आणि अक्षय तृतीयाला ही लग्न होत असतं यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करा. तुम्ही आमच्या आगरी कोळी संस्थांना भेटूया थोड्या वेळ. सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवलीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्या समाजाचा अभ्यास केला. आज परिस्थिती अतिशय कमी झालेली आहे. खर्चाचा ताळमेळ वाढलेला आहे आणि तो सगळ्यांना परवडणारा नाही. या बाबतीचा विचार करून आणि मग सगळेजण एकत्र येऊन एक आगरी समाज प्रबोधन संस्था एकत्र आली आणि सगळ्या मेंबरांनी विचार केला की आपल्या समाजाचं चांगलं हित झालं पाहिजे त्याच्यासाठी काय पर्याय. त्याच्यातून जन्म झाला आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा. म्हणजे सगळेजण एकत्र आले तर समाजाची उन्नती पण होईल आणि एक नवीन दिशा मिळेल. या उक्तीप्रमाणे सगळे संघटना एकत्र आली
आणि आजचं हे 4थं वर्ष आपलं हे सामुदायिक विवाह सोहळे आणि त्यासाठी कोणाला जमीन विकायला नको, कोणाला कर्ज काढायला नको, कुठं हात पसरायला नको, फुकट आणि फुकट प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आमचे माजी आमदार राजू शेठ पाटील यांच्यातर्फे 1 लाख रुपये दिले जातात आणि संपूर्ण हा खर्च आहे हे सामुदायिकरित्या केला जातो. समाजातील काही ज्येष्ठ मंडळी प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतात आणि तो खर्च उचलला जातो आणि कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. इन्कम टॅक्स असो, सगळं भव्य आणि दिव्य असं स्वागत समारंभ असतो, आईस्क्रीम असो, त्यानंतर बँड असो, सगळं म्हणजे ड्रोन कॅमेरा असो, सगळ्या सुविधा उपलब्ध करून नंतर जेवण देतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमतरता न राहता आणि चांगल्या धूमधडाक्यामध्ये लग्न होत आहे. केवळ 1000 रुपयाची फी आहे आणि अशा वेळेला त्यांना संसाराला उपयोगाच्या वस्तू कायमचे कार्यकर्ते त्यांच्यातर्फे आणि अशी आहे की नवीन दिशा देण्याचा कार्यक्रम आम्ही विचार करून सुरू केलेला आहे आणि त्याला चांगलं यश मिळत आहे. आणि स्वामी विवेकानंद स्टेटमेंट गो हेड स्टॉप टिल द गोल इज नॉट. आमचं ध्येय असं आहे की हा लवकरात लवकर 50वी सेंचुरीपर्यंत जावा असं आमचा मानस. आपल्या समाजामध्ये कशीच आहे करू किंवा दुसऱ्याच्या पेक्षा मोठा करू याच्यात गैर आहे. त्यामुळे इतर कोणीतरी केलंय आणि त्याच्यापेक्षा मोठा मला करायचा आहे, त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे, कोणाला तरी करून दाखवायचं आहे, ही जी भावना आपल्या समाजाची होती आणि त्या समाजामुळे नेमका किती मंडळी आपल्याकडे आकृष्ट होती. इथं येणाऱ्या जोडप्यांची संख्या पाहिली तर पहिल्या वर्षी केवळ 7, दुसऱ्या वर्षी 11, तिसऱ्या वर्षी पुन्हा 7, पण या वर्षी एक उच्चांक आहे. यावर्षी 16 विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे. मला वाटतं या आगरी समाज प्रबोधन संस्थेकरिता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. 16 जोडप्यांची आज या ठिकाणी विवाह सोहळे संपन्न होणार आहेत आणि हा एक मोठा उच्चांक आहे. म्हणजे कुणाशी स्पर्धा करण्यापेक्षा ही संस्था स्वतःचीच स्पर्धा करते. त्यामुळे वर्षाकाळी जोडपी वाढली पाहिजे तसा यांचा प्रयत्न आहे. दिसताना आज आपल्याला खूप मोठा थाट या ठिकाणी दिसतोय, अनेक पाहुणे दिसत आहेत, परंतु हा एक दिवस आपला यशस्वी संपन्न व्हावा याकरिता मागची 7-8 महिन्यांपर्यंत या संस्थेचे सगळेच पदाधिकारी अगदी आपला सगळा व्याप बाजूला सोडून रात्रंदिवस मेहनत करत असतात. त्यामुळे या संस्थेचे अनेक आभार व्यक्त केले पाहिजे. कमीत कमी खर्चामध्ये विवाह सोहळा व्हावा, पण कमीत कमी खर्चात थाटामाटात व्हावा सर्वांची या संस्थेची अपेक्षा आहे. त्यामुळे या संस्थेचे अनेक आभार व्यक्त करतो. संस्थेचे सगळेच पदाधिकारी, सगळे सदस्य त्यांना अनेक वेळेला मी धन्यवाद देतो. या समस्त सोहळ्यामध्ये अनेकांचे हातभार आहेत, अनेकांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यामध्ये अगदी सिंहाच्या वाटाने जोडप्यांना या विवाह सोहळ्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता एक महत्त्वाचं कारण ठरेल असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या समस्त समाजाचं भूषण आणि समाजाचे लाडके नेते, लाडकं नेतृत्व सन्माननीय राजूदादा पाटील. राजूदादांनी अगदी पहिल्या वर्षापासून ते आजपर्यंत जेवढे म्हणून विवाह संपन्न झाले त्या प्रत्येक जोडप्याला प्रत्येक वर्षाला म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेचच भेट म्हणून 1 लाख रुपये प्रत्येक वर्षी ते देत आलेले आहेत. त्यामुळे ते एक महत्त्वाचं कारण ठरत असेल की जेणेकरून जोडपी आपल्याकडे प्रवृत्त होतात. त्यामुळे सन्माननीय राजूदादा पाटील यांचे पण मी अनेक आभार व्यक्त करीत. अनेक घटक असे आहेत की जे निरनिराळ्या पद्धतीनं या विवाह सोहळ्याकरिता कार्य करत असताना पाहायला मिळतात. काही सर्व घटकांचे, निरनिराळ्या संघटनांचे, आगरी समाजाच्या संलग्न असलेल्या विविध संस्थांचे मी अनेक आभार व्यक्त करतो की आपण रात्रंदिवस प्रयत्न करताना हे केले पाहिजे. या वर्षी ही जर संख्या 16 आहे तर मला वाटतं पुढच्या वर्षी ही संख्या डबल व्हावी आणि 30च्या पलीकडे संख्या झाली. मला माहिती आहे याच्यामुळे संस्थेचा व्याप वाढणार आहे, पण तो या संस्थेचा यशाचा व्याप असणार आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे या संस्थेचे आभार व्यक्त करतो. प्रत्येक वर्षी मला वाटतं हा विवाह सोहळा आपल्याच डोंबिवलीमध्ये संपन्न व्हायचा, पण यावर्षी अन्यही ठिकाणी तो पार पडल्याचं
आपल्या सगळ्यांच्या कानावर आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात, विविध प्रांतात, विविध शहरात जरी हे विवाह सोहळे संपन्न झाले तरी याचं मूळ म्हणजे आपली डोंबिवली, आमची डोंबिवली आहे. त्यामुळे सर्व डोंबिवलीकरांचे अनेक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेचे अनेक आभार व्यक्त करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मुख्य विद्याभूषित जयंती महाराज देवस्त पासवानी प्रकाराला सगळ्यांनी गौतम माणसं लागते झाल्याचे रस्त्यातनं पाठवू रस्त्यातनं पाठवू
गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षेत्रावे प्रवती महासुरनदी ख्यातांगया गणपती पूर्णांतो रजगसरोरसरदा तुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान मोठे प्रकटी फणींद्र बलवान वाणी कुशल पद्म परशो संसी नाचतो ऐसा रे ओ गणेश तो वधुवरा मंगलम शुभमंगलम सावधान घटी समीप मदपुर पूजन करा पृष्ठ वधूवर करिता दोघे करा मी उभी सदा मंगलम शुभ लग्न सावधान अविरल मतधारा धवतार्थ सिद्धी विघ्नेश्वरो विघ्नहरेश पूज्यो वधूवराभ्यां शुभदांत दातो शुभमंगल सावधान करतल घृतलड्डू भोजना सर्वदाया प्रतिदिन समृद्ध घोषा प्रणिता स्वर्गवृंदा परम पुरुष चित्ता दुद्रुत रोहिणीशा कुमुद कुल विकासी मंगलम ददातो शुभलग्न घोषा प्रणिता स्वर्गवृंदा परम पुरुष चित्ता दुद्रुत रोहिणीशा कुमुद कुल विकासी मंगलम ददातो शुभलग्न सावधान देव लग्नेव विद्या बलं चंद्र बलं लक्ष्मीपते ते दीर्घं स्मरामि शुभलग्न सावधान लक्ष्मी नारायण चिंतन सुलग्न शुभमंगल सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन सुलग्न शुभमंगल सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न शुभमंगल सावधान ईश्वर महादेव चिंतन सुलग्न शुभमंगल सावधान गणपतीचे स्मरण शुभमंगल सावधान वधूवरांचे एक चित्त शुभमंगल सावधान अति सुमुहूर्त शुभमंगल सावधान अति समीप शुभमंगल सावधान तासे वाजंत्री सावचित्त शुभमंगल सावधान शुभमंगल 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 जय घंटा शब्द प्रमाणोपण्याम सुखाने संसार करण्याचा सूचक इशारा आपले हरिभक्तपरायण अजित म्हात्रे या नवदंपत्याला दिलेला आहे. शतजन्माची साथ लाभावी मनी कामना असे उभी संजना हार घेऊन पंकज वरण्यासाठी असे पंकज वरण्यासाठी असे स्टेजवरची गर्दी कमी करा. सर्व वराडी मंडळींना अति महत्वाची सूचना आहे. आपल्या आईस्क्रीमच्या शोभा नाही काढल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही तर
आपल्या समाजाचे एक सर्व ज्येष्ठ पाहुण्यांना नेते, हो मावशी चला. सगळ्यांचं आवडतं चला ना, व्यक्तिमत्व, फक्त नवऱ्याची गरज, नवरीचं गाव राहील. बाकी सगळे खाली चला. पाटील यांच्याकडून चला सगळे खाली. प्रत्येक जोडप्याला मिळणारे चला एक ना, लाख बोलू रुपयाची ते यायचं. भेट. बोलवलं त्याच्यामुळे नंतर ही यायचं. एक आनंदाची गोष्ट आहे. आता कर्ज चला. काढण्याची पुण्यात आवश्यकता आलेल्या नाहीये. सर्व खाली तेव्हा चला. एवढ्या थाटात सादर होणार याचं द्योतक ही संस्था समाजाला देते. सो काही आता झालेली आहेत लग्न सर्वांची लावून आणि म्हणजे सर्व वधूवरांची लग्न लागलेली आहेत. आता चालू आहे कन्यादानाची प्रोसेस. कन्यादानासाठी मी काय वरती जाऊन आता व्हिडिओ काढू शकत नाही कारण की सर्वांना खाली पाठवलेलं आहे. तर आता म्हणजे सर्वांची कन्यादान चालू आहे, लग्न लागले आणि असं काही व्ह्यू आहे. खूप सारी पब्लिक आहे आणि खूप साऱ्या लोकांनी प्रोत्साहन दिलं आहे. बघू शकता अशी काहीतरी सिस्टीम आहे. तर हा आहे आमचा आगरी वधूवर सामूहिक विवाह सोहळा. इकडे या दिदीचा बघते, हाय करा. दिदीचा बघत होते, मी व्हिडिओ काढत तिथं. आणि आमचा वर वधू सामूहिक विवाह सोहळा होता. तर इथे 16 जणांचे म्हणजे विवाह लागले. 16 जण वर आणि वधू होते. तर आता चालू आहे कन्यादानाची प्रोसेस आणि पाठीमध्ये बेंड चालू आहे. भाऊला पाहिजे नाहीये. भाऊला आवनीताई थोडासा दणका थोडासा माझ्या ब्लॉग मध्ये राहू दे ना. मारुतीच्या देवलानं नवैरा जाणो शाले, मारुतीच्या देवलानं नवैरा जाणो शाले. शॉर्ट कुठलं तिथे. आवनीताईसाठी थँक्यू. आणि आवनीताई तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. असे व्हिडिओ बनवत राहा. कुठल्या आम्ही भोपरचे. हा का? अरे वा, माझे मामाच आहेत ना. चला मग चाललं की काय? नाही, आमचाच मेळावर आहे. नमस्कार. तर सो गाईज आमचे नाना आलेले आहेत. आपल्या म्हणजे समाजात कर्ज काढून जी लग्न होतात त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आज आपण या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. आज गेल्या 4-5 वर्षापासून आगरी वधूवरांसाठी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय. आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने हा सोहळा आयोजित करतोय. आगरी समाजामध्ये अत्यंत धूमधडाक्यात लग्न करण्याचा प्रयत्न करतायत. आपली जागा जमीन विकून कर्जबाजारी होऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतायत आणि मग त्यामुळे पूर्ण समाज बर्बाद होतो, कर्जबाजारी होतो. आणि म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आम्ही सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये वधूवरांचा संपूर्ण खर्च आम्ही संस्थेच्या वतीने करतोय. आणि प्रत्येक वधूवराला
आपले राजूदादा पाटील आमदार माजी आमदार हे 1 लाख रुपये त्यांना भेट देत आहेत आणि प्रत्येक वधूवरांना भांड्यांचं सेट वगैरे बक्षीस देतो आपण. आणि म्हणून आगरी समाजाच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की आपण स्वतः कर्जबाजारी न होता आम्ही सामुदायिक लग्नात सामील व्हा. आम्ही तुमचा खर्च करू. अजिबात जागा जमीन विकू नका, कर्जबाजारी होऊ नका आणि तुम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यात सामील व्हा असं आम्ही आवाहन करतोय. आणि यावर्षी जवळजवळ 16 जोडपे या विवाह सोहळ्यात सामील झाले. त्यामुळे या विवाह सोहळ्यात अत्यंत उत्साहीचं वातावरण आहे, अत्यंत आनंदाची वातावरण आहे आणि पूर्ण शिस्तबद्धरित्या हा विवाह सोहळा पार पडलाय. पूर्ण जेवण, ज्यूस, आईस्क्रीम, पाणी सर्व सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी आणि लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. थँक्यू. हे काका आमचं पाणी सोडणार रे. हाय करा, हाय करा. सगळ्या संधी मिळणार आहे की आपल्या समाजातल्या नवनारी बाई अवनी पाटील कार्यक्रम संपला ते वधूवरांचा त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या काहीतरी ऐकायला मिळालं. तर हे जेवणात काय असे पदार्थ आहेत, भजी आहे, काकडी, जिलेबी. अरे थंडी काय करा. खूप सारे काउंटर आहेत जेवणाचे, इकडे पण आहे आणि खूप सारी पब्लिक आहे. 16 जोडपे वर वधू बोलल्याबरोबर त्यांचे 16 जोडप्यांची पब्लिक तेवढी असेलच आणि काउंटर अशा प्रकारे लागले. जेवणाची खूप चांगल्या प्रकारे सोय आहे आणि एवढी जणं इकडे बघू शकता अशी काहीशी पब्लिक आहे. चला आता आपण जाऊया घरी, भेटूया थोड्या वेळात. तर सो गाईज आता आम्हाला आमच्या गावातली पब्लिक भेटलेली आहे. काकू, काका आणि दादासाहेब आणि आई आहे. तर हाय करा सर्वांनी. सर्व भेटलेत म्हणजे आमच्या गावातले वर आणि वधू दोघं पण आहेत या विवाह संस्थेत म्हणजे सहभागी झालेले आहेत. काही कारणं असतात, सर्वांचीच असतात, तर त्याही पण यावर्षी सहभाग घेतला आहे. तर चांगल्या प्रकारे त्यांचा विवाह संपन्न झाला आहे. आता बहुतेक तर हॉल 10 वाजेपर्यंत खाली होणार आहे. तर भेटूया तुम्हाला घरी गेल्यावर. तर सो गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि म्हणजे आजचा छोटासा ब्लॉग बनवला आहे. मिनी ब्लॉग नाही म्हणता येणार, पण काही जे पॉईंट दाखवता येत होते ते दाखवलेत मी. आणि जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला सबस्क्राईबर वाटतात. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला त्या वधूवर विवाह सोहळ्यात जर सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच नंबर देणार. मग तुम्ही नोंदणी आत्तापासून नोंदणी करून ठेवा. आणि पुढच्या वर्षी अक्षय तृतीयाला ती लग्न होणार आणि ती लग्न डोंबिवली ती पिंपळेश्वर मैदानात होतात. पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्या मैदानात होतात तिथे. आणि खूप चांगल्या प्रकारे सोयी असतात. जेवणाची सोय असते, वापस बँड, फोटोग्राफी
व्हिडिओ आणि थंडा पाणी आईस्क्रीम वापस वधूसाठी खास करून दरवर्षी डोळी असते, पण यावर्षी 16 जोडपे असल्या कारणाने वधूसाठी म्हणजे नवरीसाठी यावर्षी डोली ठेवता आली नाही आणि नवऱ्यासाठी घोडा असतो, पण एवढे 16 घोडे बोलल्याबरोबर कुठून आणणार हे सुद्धा असतं. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विवाह सोहळा संपन्न झाला आणि चांगल्या प्रकारे संपन्न झाला आहे. तिथे जर तुम्हाला म्हणजे तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही नक्कीच तिथे सहभागी होऊ शकता आणि सहभागी व्हायचे फक्त तुम्हाला 1000 रुपये भरायला लागतील फॉर्मसाठी. आणि जर फॉर्म भरला आणि तुम्ही कॅन्सल करू शकत नाही, त्या विवाहासाठी नवरी मुली आणि नवरा मुलगा दोघांची मंजुरी पाहिजे, हे तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवून तिथे फॉर्म भरायला जायचं आहे. तर तुम्हाला जर तिथे विवाह संस्थेत जर नोंदणी करायची असेल तुम्ही नक्कीच कमेंट करा मला, मी तुम्हाला नक्कीच नंबर देणार. आमचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला तर नक्कीच कमेंट करा. आणि काहीतरी नवीन वेगळा ब्लॉग होता माझा या वर्षातील माझा दुसरा ब्लॉग आहे. तर काहीतरी वेगळं म्हणजे समाज प्रबोधन करण्यासाठी मी हा ब्लॉग केलेला आहे. तुम्ही या म्हणजे संस्थेला काहीतरी म्हणजे थोडासा खारीचा वाटा असं काय बोलतात ते तुम्ही करू शकता. म्हणजे काय म्हणजे ज्यांची परिस्थिती नसते त्यांच्यासाठी हे वर्गणी काढत असतात वर्षभर आणि त्या वर्गणीतून हे विवाह होतात. आणि आमचे पप्पा तिथे युनियन स्टँडचे लीडर आहेत, तर ते युनियन स्टँडचे लीडर असल्या कारणाने त्यांचे काय बोलतात त्यांचे ते मोठे साहेब आहेत ना काळू कोमस्कर, ते हे विवाह संस्थेचे संचालक आहेत, तेच हे सर्व मॅनेजमेंट करत असतात. तुम्ही पण नक्की या विवाह संस्थेत सहभागी व्हा हीच माझी नम्र विनंती. आणि जर तुमच्याकडे म्हणजे खूप सारा पैसा असेल तर अशा गरिबांसाठी म्हणजे लग्नांसाठी थोडेफार तुम्ही दान करू शकता. आणि असं काही नाही तुमचं नाव जर तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, गुप्त काहीतरी करू शकता. किंवा जर तुम्हाला म्हणजे तुमचे तिथं नाव सगळ्यांची येतात, जे पैसे देतात त्यांची नावं सर्व सांगत असतात ते. यावर्षी राजू दादांनी खूप सारं सहकार्य केलं आणि सर्व लोकांना म्हणजे असं नाही की काही जणांना जेवण होतं, थंडा होतं, आईस्क्रीम होती, सर्व जणांना सर्व सोयी होत्या आणि सर्व लोकांनी मदतसुद्धा केली या म्हणजे विवाहासाठी. तर खूप चांगल्या प्रकारे हा विवाह संपन्न झालेला आहे. तुम्ही पण नक्कीच या विवाह समूह मेळाव्याला पुढच्या वर्षी तुम्हाला जमलं तर येऊन तुम्ही बघू शकता कसं असतं. आमचा आगरी समाज बोलला तर बाबा एकदा जर नान केला तो वाया कधी जात नाही. आणि आमच्या आगरी समाज असा आहे की ज्यांची परिस्थिती नसते ना त्यांच्याकडनं 1 रुपयासुद्धा घेत नाही. ती संस्था अशी आहे म्हणजे तुमची काहीच परिस्थिती नसेल तर 1 रुपयासुद्धा घेणार नाही. तिथे नोंदणी होईल तुमची आणि डायरेक्ट तुम्हाला लग्नासाठी तिथे बोलवलं आणि तुमची ऐपत असेल तर 1000 रुपये घेणार, हे सुद्धा आहे. तर भेटूया तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.